काय हो, तुम्हाला पण भाजी चपातीचा कंटाळा आला की कधीतरी भाकरी आणि झणझणीत ठेचा खावं असं वाटतो ना. चला आपण आज ठेचा बघूया. तव्यावर मस्त अशा मिरच्या काळे डाग पडेपर्यंत भाजायच्या, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे, तीळ घालायचे, लसूण घालायचा, थोडीशी तेलाची धार सोडायची आणि लगेच त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. मिश्रण आता हे चांगलं भाजलेलं थंड करायचं आणि असा खलबत्ता घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला आता कुटायचं आहे. चांगलं कुटून घ्यायचं. त्याच्या अगोदर कुटण्या अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं जाडं मीठ घालायचं. तर जाड्या मिठामुळे हे लवकर मिरची शेंगदाणे पटकन असं बारीक होतं आणि जाड्या मिठाची चव या खरड्याला काय छान लागते. तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच करा बघा. छोटी मुलंसुद्धा भाजी खायची सोडून खरडा खायला लागतील. तर असा हा ठेचा परतण्याऐवजी असाच घ्यायचा, भाकरीवर घ्यायचा आणि त्याच्यावर तेलाची धार सोडायची. सोबतच एका बुक्कीत फोडलेला कांदा घ्यायचा आणि मस्त असा ताव मारायचा. तर अशी खरड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब.